नमस्कार मंडळी. सोसायटीतले सभासद आणि त्यांचे कायदेविषयक असणारे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. त्यातलाच अजून एक जिव्हाळ्याचा महत्त्वाचा असा प्रश्न घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे काय? नॉन ऑक्युपन्सी चार्जेस कधी द्यावे लागतात, किती द्यावे लागतात, इत्यादी इत्यादी. चला तर जाणून घेऊया. नॉन ऑक्युपन्सी, द नेम इटसेल्फ सजेस्ट्स. जागा, आपण जो काही फ्लॅट घेतोय, आपली जी काही सदनिका आहे ती आपण वापरणं अपेक्षित असतं. आता ती जर का आपण वापरत नसू तर आपण वापरत नाही याचा अर्थ त्या सोसायटीमध्ये जो काही खर्च आहे, जो काही सोसायटीला मेंटेनन्स करावा लागतो तो करावा लागत नाही का? करावाच लागतो. तुम्ही तुमचा फ्लॅट वापरत नाहीये, बाकीचे लोक तो वापरतायत, तुम्ही तिथे फ्लॅट घेतलाय म्हटल्यावरती त्या मेंटेनन्स मध्ये कॉन्ट्रीब्युशन देणं हे भाग आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट जाणून घ्या की सोसायटीचा मेंटेनन्स आणि नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्या जागेत राहत असा अथवा नसा, तुम्ही त्या जागेचा वापर करत असा नसा, तुम्ही ती जागा भाड्याने दिलेली असो अथवा नसो, जो काही मेंटेनन्स आपल्याला मेंटेनन्सचा जो काही क्वांटम आहे, जे काही आपली कॉन्ट्रीब्युशन आहे, ती कॉन्ट्रीब्युशन ही आपल्याला द्यावीच लागणार. त्याचा आणि नॉन ऑक्युपन्सी चार्जेसचा काहीही संबंध नाही, त्याची आपल्याला गल्लत करायची नाही. मग नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे काय? तर अशा ठिकाणी, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा फ्लॅट आहे आणि ती स्वतः व्यक्ती तिथे राहत नाहीये, तिनं ती जी काही सदनिका आहे ना ती भाड्याने दिलेली आहे. मग अशा वेळेला सोसायटी नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेऊ शकते. हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती घ्यायचे, काय घ्यायचे, या सगळ्या बाबत कायद्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. आपला जो देखभाल खर्च आहे, म्हणजे जी मेंटेनन्सची रक्कम आहे, त्याच्या 10% युजली नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हे घेता येतात. आता हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस मी आता म्हटलं तसं, आपण जर का फ्लॅट भाड्याने दिलेला असेल तर हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस सोसायटी आपल्याकडनं चार्ज करू शकते. आता भाड्याने दिलाय आणि नातेवाईक राहतात, ह्याच्यात परत फरक असतो ना. म्हणजे काही वेळा एखाद्या वेळी आपण असा स्टँड घेऊ शकतो, मी काही भाड्याने दिलेलाच नाहीये, तिथे जे कोणी राहतात ना ते नुसतेच राहतात. तर एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचे उगाच कुठले तरी स्टँड घेण्यात पॉइंट नसतो. कायदा काय सांगतो हे समजून घ्या. तर कायदा काय सांगतो की आपले जे नातेवाईक आहेत, ब्लड रिलेटिव्ह आहेत, अशा लोकांना जर का आपण आपली जागा राहायला दिलेली असेल तर अशा वेळेला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस द्यायची गरज नाही. मात्र याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही जर का तुमच्या फ्लॅटमध्ये राहत असेल तर मात्र तुम्हाला हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस द्यावे लागतात. आता हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे आहेत हे कधी द्यायचे? तर तुमची जर का सोसायटी असेल तर. आपल्याकडे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सोसायटी आणि दुसरी म्हणजे कंडोमिनियम. ज्या ज्या ठिकाणी कंडोमिनियम आहे, ज्याला अपार्टमेंट पण म्हटलं जातं कॉमन भाषेमध्ये, अशा ठिकाणी म्हणजे जिथे अपार्टमेंट कंडोमिनियम आहे अशा ठिकाणी नॉन ऑक्युपन्सी चार्जेसच्या बाबत अजून तरी कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हा जो काही भाग आहे ना हा सोसायट्यांच्या बाबत लागू होतो. मी परत एकदा सांगते की सोसायट्यांमधले हे जे काही सगळे विषय असतात, हे जे काही सगळे कॉन्फ्लिक्ट्स असतात, हे मोस्ट ऑफ द टाइम इगो इश्यूजमुळे आणि गैरसमजांमुळे निर्माण होतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एकत्र राहत असतो, त्यामुळं मिळून मिसळून राहणं आणि काही गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत तरी वाद टाळणं आणि एकत्र येणं हे फार महत्त्वाचं असतं. आपले इगोज बाजूला ठेवून, आणि मग अशा वेळेला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. मात्र असे इगो इश्यूज आपण करत राहिलो तर कोर्टाची पायरी चढावीच लागते. अशाच पद्धतीचे विविध कायद्यांविषयी सोप्या भाषेत माहिती देणारे व्हिडिओज आपल्याला पाहायचे असतील, अशा पद्धतीची माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या चॅनलला जरूर भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.